बिलकुल आपण सगळेजण बघताय की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्रामध्ये राबवतोय आणि विकासाची एक निकोपाची स्पर्धा या ठिकाणी आपण गावागावामध्ये लावलेली आहे. त्यातून बक्षीस हा विषय जरी असला तरी त्याच्यासोबत गावाचा विकास ही संकल्पना आहे आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये किमान 20% गावांची निवड करून या अभियानामध्ये सहभागी करून घेऊन गावामध्ये सर्वोत्तम शाळा, सर्वोत्तम अंगणवाडी, सर्वोत्तम स्मशानभूमी, सर्वोत्तम ग्रामपंचायत, सर्वोत्तम रस्ते, सर्वोत्तम कचऱ्याची व्यवस्था, सर्वोत्तम वृक्ष लागवड किंवा पर्यावरणाचं काम, या सगळ्या गोष्टी सर्वोत्तम व्हाव्यात आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी 100% व्हावी या अनुषंगाने हे अभियान आपण घेतलं आहे. आणि हे अभियान या महाराष्ट्रामध्ये ग्रामविकासाच्या समृद्ध गावामध्ये क्रांती करेल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि गाव ही चळवळ एक विकासाची चळवळ यातून उभी राहील आणि त्यातून शासन पाठीशी उभं राहील. मी जो बोलताना मगाशी म्हटलो की वेळ पडली तर कायदा बदलू. ग्रामीण भागाच्या विकासाच्या आड येणारा कुठलाही कायदा असला, नियम असला तर वेळ पडली तर बदलू, पण गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला जे काही करायला लागेल ते करू. आपण बघितलं असेल की घरकुलं किमान 50-50, 60-60 हजार घरकुलं एका जिल्ह्यासाठी आलेली आहेत आणि ती घरकुलं झाली पाहिजेत. म्हणून अनेक लोकांना, भूमिहीन लोक आहेत, त्यांना घरकुल मंजूर झाले. त्यासाठी जमीन देण्यासाठी वेळ पडली तर कायदा बदलायला लागला तर बदलू. आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी आदरणीय देवेंद्रजींनी बदललेल्या पण आहेत. गायरानाची जागा घरकुलाला देण्याचा निर्णय पहिल्यांदा घेतला, गावठाणाची जागा घरकुलाला मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि खास करून आता ज्यांना जागाही नाही आणि ज्याला त्या गावामध्ये जागा उपलब्ध होत नाही अशा लोकांसाठी जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं सगळ्यांना घर मिळालं पाहिजे ही संकल्पना मोदीजींची आहे, ती प्रत्यक्ष देताना दिसेल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती आंदोलन जे मोठ्या प्रमाणात सुरज जरांगे पाटील यांनी आता सांगितलं की आतापर्यंत मी पाणी तर घेत होतो पण उद्यापासून पाणी देखील घ्यायचं बंद करण्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. काय आव्हान असणार या निमित्तानं समाज? नाही, माझी भूमिका यामध्ये क्लिअर आहे. आमच्या सरकारची भूमिका क्लिअर आहे. आपण सगळेजण बघताय की गेल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून बघायला आपण आजपर्यंत मराठा समाजासाठी कुठल्याच सरकारनं काही केलं नव्हतं. हे वस्तुस्थिती आहे आणि ती आपण सगळेजण मान्य करतो. मराठा समाज बांधवसुद्धा मान्य करतात. परंतु मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका जर कुणी घेतली असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं घेतली. मराठा समाज बांधवांसाठी 10%चं आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली झालं. त्यांना किती कुणी शिव्याशाप दिले तरीसुद्धा ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकत नाही. त्यासोबत बघताय आपण अण्णासाहेब पाटील महामंडळातनं जवळजवळ 1.5 लाख नवे उद्योजक तयार करण्याचं काम एक उद्योजक करत असताना त्यांनी अनेक लोकांच्या हाताला काम दिलं. मराठा समाज बांधवांना उद्योजक करण्याचं काम जवळजवळ 8,500 कोटी रुपयाचं कर्ज बिनव्याजी वाटलं असेल. त्यानंतर सारथीच्या माध्यमातून आपण बघता की मराठा समाज बांधवाच्या जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना शिक्षणात सवलत मिळाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आता सारथीच्या माध्यमातून काम चालू आहे. हे आपण बघताय. मराठा समाज बांधवांच्यासाठी हॉस्टेल होत आहेत. आता जिल्ह्यामध्ये जे पाठीमागं ओबीसीसाठी होत होती, पाठीमागं SC STसाठी होत होती, मराठा समाज बांधवांसाठी हॉस्टेलची कामं चालू झालेली आहेत. हे आपण अनुभवत आहेत. असे अनेक निर्णय मराठा समाजाच्या कुणबी जातीचा आजपर्यंत कुठल्या सरकारनं केल्या होत्या. 58 लाख नोंदीची कुणबीच्या ते आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारनंच केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. त्यामुळे जे काय दिलं ते सरकारनं दिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या अनुषंगानं आणखीन काही समस्या समाज बांधवांच्या आहेत, त्याही समस्या सोडवण्याचं सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे. आदरणीय मुख्यमंत्री मोदी प्रयत्न करत आहेत आणि सगळ्या कायद्याच्या चौकटीत राहून कुणावर अन्याय न होता मराठा समाज बांधवांचाही सन्मान झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेली आहे. त्या अनुषंगी काम चालू आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही सर्वश्रेष्ठ आहे. त्या घटनेच्या बाहेर जाऊन कुणालाही काय करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या अनुषंगानं त्याच कायद्याच्या चौकटीत राहून जे काय देता येईल, जे काय करता येईल ते करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदी यांची आहे, तर ते नक्की करतील. शरद पवार असं म्हणतात की घटना दुरुस्ती केली तर आरक्षण दिलं जाऊ शकतं. तामिळनाडूमध्ये जर घटना दुरुस्तीच्या बाबतीत केलं जाऊ शकतं, 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर महाराष्ट्रात का 72% दिलं जाऊ शकतं? शरद पवार साहेबांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे. अरे बाबा, आपण किमान 35-40 वर्ष सत्तेत होता, त्या केंद्रीय सत्तेत होता, राज्यस्तरीय सत्तेत होता. आपल्याला कुणी अडवलं होतं हे सगळं करण्याला? कधी आपण समाज बांधवांसाठी काय केलेलं आहे? आता तुम्ही सल्ला देताय, आवश्यकता असेल तर त्याही गोष्टी होतील.
त्याच्यावेळी चर्चा होईल. परंतु फक्त आपण बोलायचं, स्वतः काहीच केलं नाही आजपर्यंत, हे मान्य करणं माझ्या हातून झालं नाही. आता तुम्ही करा, ठीक आहे ना. पण सरकार या भूमिकेत आहे की मनोज जरांगे पाटील जे म्हणतात की ओबीसीतूनच आम्हाला हे आरक्षण हवं आहे, कारण ते आमच्या हक्काचं आहे. यापूर्वी त्याची तरतूद होते, कारण जे 27% आरक्षण ओबीसीने दिलेलं आहे, तर ते पूर्णतः ओबीसीसाठी नसतं, तर त्या मराठ्यांचा देखील त्यात समावेश असा त्यांचा दावा आहे. कसं पाहते सरकार या सगळ्या दाव्यांना? नाही, त्याच्यावर आपण बघितलं की अनेक शिंदे समिती अभ्यास करते आहे, त्याच्यावर सरकार अभ्यास करतं आहे. त्याच्यावर अभ्यास होईल आणि त्याच्यामध्ये जे काय समोर येईल त्या अनुषंगानं कारवाई होईल. पण कुणाचं काढून दुसऱ्याला द्यावं हे सांगणं मला वाटतं कोणालाच मान्य नसतं. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारसुद्धा हे सांगत नाही की कुणाच्या ताटातलं घ्या आणि कुणाच्या ताटात द्या, हे कधीच सांगत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या समाजबांधव, मी म्हणणार नाही, मी मराठा समाज बांधव समाजामध्ये सुद्धा अनेक असा वर्ग आहे की ज्याला खरंच याची आवश्यकता आहे. असं नाही आहे, त्याला आवश्यकता याची आहे, त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका सातत्यानं आपण घेतली, ही त्यांना विधानसभेत आम्ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यांनी थोडंसं संयमाने गेलं पाहिजे. शेवटी राज्य आपलं आहे, देश आपला आहे, जनता आपली आहे, लोक आपली आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टी समन्वयाने आणि शांततेने पुढे घेऊन गेलं पाहिजे. जरांगे पाटील ज्या पद्धतीची भाषा वापरतात, नितीश राणेंना म्हणतात चचुंदरी आहे, चंद्रकांतला म्हणतात त्यांना काय अक्कल आहे सगळ्या विषयामध्ये. महाराष्ट्रात नाही तर त्यांचं दिल्लीत राहायचं अवघड करेल. आता कोणी काय बोलावं हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. ते त्याने बोलले असतील, घटनेनं त्यांना अधिकार दिलेला आहे. पण सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे, सगळ्यांनी भाषेचा स्तर व्यवस्थित ठेवला पाहिजे. हे या निमित्तानं माझी सगळ्यांना विनंती राहील. शेवटी आपण कोणाला सल्ला द्यायचा विषय राहतो, पण शेवटी प्रत्येकाने आदरणीय देवेंद्रजींच्याबद्दल असणारी भाषा ती आपण बघितली असेल. त्यामुळं कुणी काय दिलं नाही त्याचं कौतुक, आणि कुणी दिलं आहे त्याला शिव्या, हे असं तितकंसं संयुक्तिक नाही. माझी विनंती राहिली या निमित्तानं सगळ्यांनीच, म्हणजे राजकारण असतील, समाजसेवक असतील किंवा जनता असेल, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी संयमात वापरली पाहिजे, चांगल्या भाषेमध्ये गेलं पाहिजे. शेवटी हा देश स्वातंत्र्य करताना महात्मा गांधीजींचे विचार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि कुठलाही अनेकांनी बलिदान दिलं देशाचं स्वातंत्र्य मिळवताना, परंतु अशांततेच्या मार्गानं ही चळवळ उभी केली आणि इंग्रजांना जायला लागलं. त्यामुळं आंदोलनामध्ये आणि याच्यामध्ये काय ताकद असते, शांततेमध्ये काय ताकद असते, याचा अनुभव देशाने घेतलेला आहे. देशाला स्वातंत्र्यच मुळात शांततेच्या आंदोलनातून मिळालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी या संपूर्ण वादामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष कुठेतरी निर्माण झाला. आता विदर्भातले जे सत्तेतले आमदार आहेत सगळे, त्यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे या विदर्भामध्ये जे आंदोलन सुरू आहे साखळी उपोषण ओबीसीचं. कुठेतरी दोन समाज यामुळे याच्यामध्ये मी आपल्याला हेच सांगतो की आपण सगळ्यांनी काळजी घेतली. शेवटी हा समाज आपला आहे, सगळे समाज बांधव आपले आहेत, आणि या भावनेतनं आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका असते. राज्यकर्ता कोण असतो? जो सगळ्यांना सोबत घेऊन जातो तो राज्यकर्ता असतो. सगळ्यांचा विचार करतं ते सरकार असते, आणि ती भूमिका घेऊन सरकार जे चालवतात मुख्यमंत्री महोदयांना जावं लागेल. मुख्यमंत्री त्या अनुषंगानं जात आहेत. त्यामुळं ही समाजव्यवस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं बांधलेली आहे, आणि त्या घटनेमध्ये एवढी शक्ती आहे की नक्की याच्यातून मार्ग निघेल आणि हे समाज सोलापूर जिल्हा हा डॉल्बी मुक्त होण्यासाठी प्रशासनानं मोठा पाऊल उचललेला आहे. राज्यातला पहिला लिखित आदेश हा सोलापुरात निघालेला आहे डॉल्बी बंदीसाठी. बिलकुल, मी प्रशासनाला त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या. आपण सगळ्यांनी बघितलं. शेवटी आपण सगळे सण उत्सव साजरे करतो तेव्हा तो सण उत्साहात व्हावा, सगळ्यांची भावना असते, युवकांची भावना असते. आनंदानं उत्साहानं नाचत बागडत आपण सण साजरे करत असतो. पण शेवटी एक कुठलाही सण साजरा करत असताना त्याचा त्रास कुणाला व्हावा, त्यातून काही मृत्यू झाले, आपण बघितलं 6 मृत्यू झाले, अनेकांचे कान गेले, अशा वेळी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि डॉल्बी जरी मुक्त झालं असलं तरी वाद्य कुठलेही वाजवायला बंदी केलेली नाही. आनंदानं पारंपरिक खूप मोठी वाद्य आपल्याकडे आहेत, अनेकांना त्यातनं रोजगार मिळेल आणि ती वाद्य वाजवून आपला आनंद उत्सव आपण साजरा करू शकतो. कारण शहरात सगळ्यात जास्त उत्सव साजरे होतात, पण शहरापासून कुठलेही आदेश निघाले नाहीत, केवळ ग्रामीण भागात. आता तुम्ही सगळी गडबड करता तेव्हा निघतील, असते सगळं दक्षिण मुंबईच्या व्यापाऱ्यांनी एक पत्र सगळं निघेल. त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईकरांची प्रचंड मोठी कोंडी होती आहे. तुम्ही जसं म्हणालात की सगळ्यांना सोबत घेऊन जाणार सरकार आहे, तर या व्यापाऱ्यांचं ऐकून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा निघेल का? आरक्षण नाही, एक समजून घ्या तुम्ही. शेवटी हे सगळं होत असताना आंदोलन झालं, काही झालं,
या सगळ्या गोष्टीत कुणाला ना कुणाला त्रास होत असतो. आंदोलनकर्त्यालाही होत असतो, त्यांना काय होत नाही का, त्यांनाही त्रास होत असतो. त्यामुळं शेवटी लोकशाहीनं घटनेनं आपल्याला आंदोलनाचे अधिकार दिलेले आहेत, आपल्याला सगळेच जीवन जगण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याचा स्वतःचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं कुणालाही कुणाच्या याच्यामुळं कुणाला त्रास होऊ नये ही भूमिका आहे. त्यामुळे आंदोलनावर तातडीनं मार्ग निघावा हेच ह्याचं सोल्युशन आहे आणि ते मार्ग नक्की निघेल. माननीय मुख्यमंत्री महोदय, सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करते. पण एक लक्षात घ्या, शेवटी यातनं मार्ग निघावा या दृष्टीनं दोन्ही बाजूने प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला एवढीच विनंती आहे. धन्यवाद. जरांगे पाटील हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.